रिकाम्या सीट्स असताना महिला बसली खाली, कंडक्टर रडला, महिलेने दिले निशब्द करणारे उत्तर. हा संपूर्ण प्रकार समोर आला एका बसच्या प्रवासादरम्यान. नेहमीप्रमाणे बस आपला प्रवास करत होती. प्रवासी आपापल्या जागेवर बसले होते. काही जण खिडकीतून बाहेर पाहत होते, तर काही जण आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त होते. बसमध्ये फारशी गर्दीही नव्हती. विशेष म्हणजे काही सीट्स अगदी स्पष्टपणे रिकाम्या होत्या. अशा परिस्थितीत एखादा प्रवासी बसमध्ये चढला तर तो साहजिकच रिकामी सीट शोधून तिथे बसेल. पण या बसमध्ये एक सुंदर दृश्य असं होतं की ज्याकडे सुरुवातीला कदाचित कुणाचंही लक्ष गेलं नाही. एक महिला आपल्या लहान मुलांना घेऊन सीटच्या शेजारी खाली जमिनीवर बसली होती. तिच्या आसपास जागा होती, वरती सीट होती, पण त्या सीटवर बसलेली ती नव्हती. सुरुवातीला हे दृश्य पाहणाऱ्यांना कदाचित साधं वाटलं असेल, कदाचित सीटवर कोणी बसणार असेल म्हणून ती खाली बसली असेल, कदाचित मुलांना सांभाळण्यासाठी तिने खाली बसणं पसंत केलं असेल, किंवा कदाचित काही वेळासाठी ती खाली बसली असेल. अशा अनेक शक्यता मनात येऊ लागल्या. पण बस पुढे जात राहिली आणि ती महिला मात्र खालीच बसून राहिली. तिच्यासमोर तिची लहान मुलं होती. बसमधील सीट्स अजूनही रिकाम्या होत्या, तरीही ती उठून सीटवर गेली नाही आणि या क्षणी सगळ्या प्रसंगाला एक वेगळंच वळण मिळालं. काही वेळाने बसच्या कंडक्टरचं लक्ष त्या महिलेकडे गेलं. त्याने तिच्याकडे पाहिलं आणि त्यालाही प्रश्न पडला असावा, असं का? कारण बसमध्ये रिकाम्या सीट्स असताना एखादी महिला लहान मुलासह खाली बसलेली असणं ही एक साधी गोष्ट नव्हती. कंडक्टर तिच्याजवळ गेला. त्याने परिस्थिती पाहिली आणि त्या महिलेला विचारलं, ही बसमध्ये सीट्स रिकाम्या आहेत, मग तुम्ही खाली का बसला आहात? हा प्रश्न अगदी साधा होता. कदाचित कंडक्टरला हे वाटलं असेल की ती महिला लगेच उठेल आणि रिकाम्या सीटवर जाऊन बसेल, पण त्या महिलेने दिलेलं उत्तर मात्र कुणालाही अपेक्षित नव्हतं. कंडक्टरच्या प्रश्नानंतर काही क्षणांसाठी वातावरण शांत झालं, कारण त्या महिलेने जे सांगितलं त्यामागे एक वेदनादायक वास्तव दडलं होतं. तिने सांगितलं की तिला सीटवर बसण्याची सवयच नाही, एवढंच. शब्द खूप साधे होते, पण त्याचा अर्थ मात्र खूप मोठा होता. विचार करा, एखाद्या व्यक्तीला बसमध्ये सीट रिकामी असतानाही त्यावर बसावंसं वाटत नाही, कारण आयुष्यभर तिने स्वतःला खालीच बसताना पाहिलंय. तिच्या मनात असा विचारच आलेला नाही की ही सीट माझ्यासाठी सुद्धा आहे. आणि इथेच या संपूर्ण प्रसंगामागची खरी गोष्ट समोर येते. या महिलेने कुठलीही मोठी तक्रार केली नाही, तिने कुणावरही आरोप केला नाही, तिने कुणाची भांडण केलं नाही. तिने फक्त एक छोटंसं वाक्य सांगितलं, मला सीटवर बसण्याची सवयच नाही आहे. पण हे वाक्य ऐकताना प्रश्न पडतो, एखाद्या माणसाला सीटवर बसण्याची सवय का नसावी? बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला रिकामी सीट दिसली की तिथे बसावं असंच वाटतं. मग या महिलेला तसं का वाटलं नाही? कदाचित तिच्या आयुष्यातील अनेक वर्षांनी तिच्या मनात ही भावना इतकी खोलवर रुजवली असेल की सीटवर बसणं हा आपला अधिकार आहे, हा विचारच तिच्या मनातून निघून गेला असेल. आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी, तिच्यासोबत तिची लहान मुलं होती. म्हणजे हा केवळ तिच्या स्वतःचा प्रवास नव्हता, तर ती आपल्या मुलांसोबत बसमध्ये होती. तरीही ती खालीच बसली होती. कदाचित तिच्या मुलांनीही तिला असंच करताना पाहिलं असेल. त्याच्यासाठी ही बसमध्ये खाली बसते हीच नेहमीची गोष्ट झाली असेल. त्यामुळे कंडक्टरने विचारलेला प्रश्न हा केवळ त्या महिलेला नव्हे, तर आपल्या समाजालाही विचारायला लावतो, खरंच आपण प्रत्येक व्यक्तीला समानतेने जगण्याची जाणीव करून देतो का? या प्रसंगातून अनेक प्रश्न निर्माण होतात. एखाद्या व्यक्तीसमोर सुविधा उपलब्ध असली तरी ती सुविधा वापरण्याचा अधिकार आपल्यालाही आहे अशी भावना तिच्या मनात नसेल तर त्या सुविधेचा उपयोग किती? एखाद्या महिलेसमोर रिकामी सीट असून सुद्धा ती खाली बसते, तेव्हा फक्त तिची परिस्थिती पाहून थांबायचं का? की त्यामागचं कारण समजून घेण्याचाही प्रयत्न करायचा? कारण कधीकधी एखाद्या माणसाच्या सवयीमागे त्याच्या आयुष्यातील अनेक वर्षांचा संघर्ष लपलेला असतो. बाहेरून दिसतं ते फक्त काही क्षणांचं दृश्य असतं, पण त्यामागची कहाणी कदाचित खूप मोठी असू शकते. काही लोकांना हा प्रसंग पाहून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. कदाचित त्या महिलेला आजवर कोणी सांगितलंच नसेल की ही रिकामी सीट तिच्यासाठीही आहे, एखादी सुविधा वापरण्यासाठी. फक्त ती सुविधा उपलब्ध असणं पुरेसं नसतं. तुम्हालाही याचा अधिकार आहे, ही जाणीव निर्माण होणंही तितकंच महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच तिचं ते एक वाक्य मनाला चटका लावून जातं, कारण तिने सीट नाकारली नव्हती. कदाचित तिच्या मनात सीटवर बसण्याचा विचारच निर्माण झाला नव्हता. आपण अनेकदा विकास म्हणजे मोठे रस्ते, मोठ्या इमारती, नवे पूल, आधुनिक सुविधा आणि मोठमोठे प्रकल्प असं समजतो. पण या सगळ्या सुविधांचा फायदा समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचतोय का? हा प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. एखाद्या व्यक्तीसमोर सुविधा उपलब्ध असली तरी ती सुविधा आपल्यासाठीही आहे अशी भावना तिच्या मनात असेल तर त्या विकासाचा अर्थ काय? या महिलेच्या बाबतीतही नेमकं असंच घडलं.